कुठलाही प्रश्न येऊ द्या सुटणार तुमचा. एकदा तुम्हाला कळालं ना, तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. मी दिलेले प्रश्न तेवढेच करा, त्या कॉन्सेप्टच्या बाहेर परीक्षेत विचारलं पण जात नाही. म्हणजे सगळेच कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार आहेत हा व्हिडिओ पाहिल्यावर. अशा स्वरूपाचे प्रश्न बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारले जातात. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. कोणत्याही परीक्षेमध्ये असा प्रश्न जर आला तर तुम्हाला तो येणारच. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? स्मार्टली अभ्यास करताना आपण आपल्या YouTube चॅनलवर कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिकेवर एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात. आता त्याच्यावरच आधारित एक असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो ज्याचं उत्तर काढताना विद्यार्थ्यांची दमछाक उडते. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी YouTubeच्या कमेंट्समध्ये आम्हाला फोन करून सांगितलं की सर, एखाद्या तारखेचा जर वार दिला असेल तर दुसऱ्या दिलेल्या तारखेचा वार कसा काढायचा, याच्यावर एक YouTube व्हिडिओ आणा. आणि तुमच्या विनंतीला मान देऊन आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. नमस्कार, माझं नाव विजय वाघ आणि विजयपथ अकॅडमीच्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण जास्त वेळ न वाया घालवता लगेच सुरुवात करूया. बघा आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. 26 मे 2006 शुक्रवार म्हणजेच फ्रायडे, तर 10 ऑगस्ट 2015 कोणता वार असेल? अशा स्वरूपाचे प्रश्न बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारले जातात. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. कोणत्याही परीक्षेमध्ये असा प्रश्न जर आला तर तुम्हाला तो येणारच आणि खूप खूप कमी वेळेमध्ये येणार. फक्त मी ज्या स्टेप्स सांगतोय त्या स्टेप्स लक्षात ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त पहा. कळलं नाही तर पॉज करा, पुन्हा एकदा रिवाइंड करून पहा, पण नक्की पहा. आता बघा, आपण हा प्रश्न सोडवायला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय माहित पाहिजे, तर आपले महिने 12 आहेत आणि त्याचे दिवस मी इथे दिलेले आहेत. म्हणजे जानेवारीला 31 दिवस असतात, फेब्रुवारीला 28 किंवा 29 दिवस. म्हणजे लीप वर्ष असेल तर 29 दिवस, लीप वर्ष नसेल तर 28 दिवस. लीप वर्ष तुम्हाला माहिती आहे 4 वर्षातून एकदा येतो आणि त्याला 4ने भाग जातो त्या वर्षाला. मार्च आहे, एप्रिल आहे, मे. बऱ्याच जणांना हे लक्षात राहत नाही. तर तुम्हाला हे माहिती आहे, हे जे नकल्स आहेत आपले, तर त्याच्यामध्ये जर नकल्सवर आलं, एखादा महिना नकल्सवर आला तर तो 31 घ्यायचा आणि मध्ये आला तर तो 30 घ्यायचा. म्हणजे जसं की जानेवारी 31, फेब्रुवारी आपल्याला माहितच आहे 28 किंवा 29, मार्च वर आला 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31. बघा, जुलै आणि ऑगस्ट 31 आहे, लगतचे महिने. नंतर मग सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, डिसेंबर 31 असे ते महिने दिलेले आहेत. लक्षात येते सगळ्यांना? हे फक्त तुम्हाला माहित पाहिजेत. आता खूप सोपा आहे प्रश्न, बघून घ्या काय आहे. 26 मे 2006 शुक्रवार दिलेला आहे. तुम्हाला विचारतील 10 ऑगस्ट 2015 कोणता वार. मी असे बरेचसे प्रश्न सोडवलेत की तुम्हाला ते सोपे जावेत. आता बघा, सगळ्यात पहिली स्टेप काय करायची. सगळ्यात पहिली स्टेप, असे 2 भाग करून घ्यायचे. 2 भाग करून घेतले मी. वर्षांचा भाग वेगळा आणि दिवस आणि महिना याचा भाग वेगळा. 2 भाग करून घेतले. फक्त वर्ष एका बाजूला, दिवस आणि महिने एका बाजूला. आता पहिली स्टेप काय करायची बघा. आधी लक्षात घ्या, 26 मे पासून 10 ऑगस्ट कडे जाताना कॅलेंडर आहे. कॅलेंडरमध्ये 26 मे नंतर जून येतो, नंतर जुलै, नंतर ऑगस्ट. म्हणजे मे पासून ऑगस्ट कडे चाललोय आपण. मे पासून ऑगस्ट कडे. मला सांगा, मे पासून ऑगस्ट कडे जाताना एकाच कॅलेंडरमध्ये आपण पुढे जातो की मागे येतो? पुढेच जातो ना. मे नंतर जून, जुलै, ऑगस्ट, बरोबर, पुढे जातो. जेव्हा आपण पुढे जाणार तेव्हा घ्यायचं प्लस. मग आता मी याच्यासाठी इथे लिहितो प्लस. डाव्या बाजूला 2 भाग केलेत ना मी, या डाव्या बाजूला मी प्लस लिहिणार. आता उजवा भाग बघूया. उजवा भाग बघताना फक्त उजव्या भागाकडेच बघायचं, डावा भाग विचारात घ्यायचा नाही. 2006 मधून 2015 कडे जाताना बघा, परत ऐका, 2006 मधून 2015 कडे जाताना पुढे जातोय की मागे येतोय? पुढेच जातो ना आपण. 2006 नंतर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 पुढे जाणार आहे. म्हणून इथे पण घ्यायचं प्लस. म्हणजे बघा, दोन्ही ठिकाणी मी प्लस प्लस घेतलं. पुढे जातोय म्हणून प्लस. काळजी करू नका, पुढे जाऊन मी मागे पण जाणार आहे पुढच्या प्रश्नांमध्ये, तेव्हा नेगेटिव्ह घेणार. ते प्रश्न येणार आहेत. फक्त आता कॉन्सेप्ट लक्षात घ्या. इथे मी पुढे गेलो प्लस लिहिलं, इथे पण मी पुढे गेलो प्लस लिहिलं.
म्हणजे या सेक्शनसाठी मे पासून ऑगस्ट मध्ये जाताना मी पुढे गेलो प्लस लिहिलं, या सेक्शनसाठी 2006 मधून 15 कडे जाताना मी प्लस लिहिलं. आलं लक्षात? आता बघा, आता एकदम सिंपल आहे. पुढे काय करायचं, मे पासून मी ऑगस्ट कडे चाललोय की नाही, जसे महिने आहेत मे पासून ऑगस्ट कडे ज्या क्रमाने कॅलेंडरमध्ये येतात, नीट ऐका, ज्या क्रमाने कॅलेंडरमध्ये येतात त्या क्रमाने लिहायचे मे पासून ऑगस्ट पर्यंत. बघा आता मग सगळ्यात पहिल्यांदा येतो मे, ठीक आहे. नंतर मी चला मराठीत लिहितो, तुम्हाला कळेल. जून, नंतर जुलै आणि नंतर येतो ऑगस्ट. मी काय केलं, मे पासून ऑगस्ट पर्यंतचे महिने लिहिले, मे, जून, जुलै, ऑगस्ट. आता पुढची स्टेप काय करायची, हा जो पहिला आणि शेवटचा महिना असतो ना तो इम्पॉर्टंट असतो. जो पहिला महिना आहे इथे मे, तिथे उरलेले दिवस लिहायचे असतात. लिहून ठेवा मी जे कॉन्सेप्ट सांगतोय, कारण एकाच प्रश्नामध्ये व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं, कुठलाही प्रश्न येऊ द्या सुटणार तुमचा. मे मध्ये उरलेले दिवस लिहायचे. आता बघा ना, मे इथे मला 26 मे दिसतोय. मे मध्ये उरलेले दिवस किती आहेत मला सांगा. मे महिना किती दिवसांचा असतो, तर 31. तुम्ही तिथे पाहू शकता 31. आणि इथे 26 आहेत दिवस, म्हणजे 31 मधून 26 वजा करायचे. 31 मधून 26 वजा केले, उत्तर किती येतं, उत्तर येतं 5. म्हणजे याचा अर्थ मे मध्ये 5 दिवस उरलेले आहेत. कळलं का सगळ्यांना? आणि नंतर शेवटचा महिना घ्यायचा. पहिला महिना मे झाला आपल्या लिस्टमध्ये, शेवटचा महिना आता ऑगस्ट झाला. ऑगस्टच्या महिन्यामध्ये, म्हणजे हा शेवटचा महिना आहे, याच्यामध्ये जे दिवस दिलेले आहेत 10, ते ऍज इट इज लिहायचे 10. बघा ही पहिली स्टेप झाली. काय केलं मी, पहिला जो महिना असणार माझ्या या दिलेल्या 2 महिन्यांदरम्यान, त्या पहिल्या महिन्यामध्ये उरलेले दिवस घ्यायचे. शेवटचा जो महिना आहे त्याच्यामध्ये दिलेले दिवस घ्यायचे. झालं. आता जून आणि जुलै. जूनला किती दिवस आहेत जरा बघा तिथे. जूनला दिवस आहेत 30. 30 दिवस असतील, लिहून घ्या, 30 दिवस असतील तर 2 लिहायचं, आणि 31 दिवस असतील तर 3 लिहायचं. का सांगतो तुम्हाला तरी तो कॉन्सेप्ट सांगतो, कारण 30 दिवसांचा महिना असेल, 30ला जर आपण 7ने भागलं तर बाकी किती उरते बरं, बाकी उरते 2. कारण 7 चोक 28, बाकी उरली 2 घ्यायचं. आणि 7ने का भागलं, कारण जो आठवडा असतो त्याच्यामध्ये 7 दिवस असतात. 7 चोक 28, बाकी उरले 2. आणि जर 31चा महिना असेल आणि त्याला 7ने भागलं तर बाकी किती उरेल, 7 चोक 28, आणि 31 मधून 28 गेले, बाकी उरली 3. म्हणजे 30चा महिना असेल तर बाकी 2 घ्यायची, 31चा महिना असेल तर बाकी 3 घ्यायची. इन शॉर्ट इथे 30चा महिना असेल तर 2 लिहायचं, 31चा महिना असेल तर 3 लिहायचं. दॅट्स इट. हा पुढे जाऊन तुम्हाला हा पण प्रश्न पडेल, सर फेब्रुवारीचा महिना असेल तर काय करायचं. फेब्रुवारीचा महिना असेल तर कंपल्सरी 0च घ्यायचं, म्हणजे 28च अज्युम करायचं. जरी लीप वर्ष असलं ते येणार आहे पुढे, काळजी करू नका. आता फक्त याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. आता बघा जूनच्या महिन्यामध्ये किती दिवस असतात, 30. मग इथे मी 30 न लिहिता काय लिहिणार, इथे मी 2. सिंपल. आणि जुलै महिना किती दिवसांचा असतो, 31. तिथे मी काय लिहिणार, तिथे लिहिणार मी 3. सिंपल. आता बघा काय काय लिहिलं मी, 5, 2, 3, 10. याची करायची बेरीज. करूया बेरीज आपण. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 10 आलं 20. 20 लिहिलं तुम्ही. 20 लिहिल्यावर वर बघायचं. इथे वर बघा काय लिहिलेलं आहे मी, प्लस. इथे +20 असं लिहून ठेवून टाकायचं. झालं. ही स्टेप झाली. +20 लिहिलं मी, लिहून टाकलं. आता या भागाला येऊया आपण. 2006 आणि 2015. मला सांगा 2015 आणि 2006 याच्यामध्ये किती वर्षांचा गॅप आहे. कसं करणार आपण, 2015 मधून मी काय वजा करणार, 2006. किती वर्षांचा गॅप येईल बरं, तर 9 वर्ष. स्टेप कळली का, 9 वर्षांचा गॅप आहे. 2006 आणि 2015 मध्ये 9 वर्षांचा गॅप आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आधीच इथे प्लस करून ठेवलेलं आहे, कारण 2006 मधून 2015 कडे जाताना पुढे जातोय आपण, म्हणून प्लस करून ठेवलंय. 9 लिहिलं इथे मी, दोघांमधला गॅप. आता पुढची स्टेप लक्षात घ्या. याच्यामध्ये प्लस काय करायचं, 2006 ते 2015 या दरम्यान किती लीप वर्ष आहेत हे याच्यात ऍड करायचं. मला सांगा 2006 ते 2015 याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत. 2006 नंतरचं लीप वर्ष कोणतं आहे, 2008, त्याच्यानंतर 2012,
त्याच्यानंतर 2016 येतं, पण मी 2015 पर्यंतच विचारलंय तुम्हाला. मग 2च लीप वर्ष येतात, एक 2008, एक 2012, म्हणजे हीच 2 लीप वर्ष येतात. लक्षात घ्या स्टेप मी काय करतोय. ही 2 आहेत लीप वर्षे. लीप वर्षे लक्षात येते. हे खोडून टाकतो म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला सोपं जाईल. लक्षात आलं. 2 लीप वर्ष आहेत, 9 आणि 2. बेरीज काय आली, या दोघांची बेरीज आली 11. आता वर बघा इथे प्लस आहे, मग काय करायचं बघा, 20 प्लस 11. हे प्लसच करायचं ना आपल्याला. 20 प्लस 11, 11च्या पुढे प्लसच आहे. 20 अधिक 11 किती येतं, 20 अधिक 11 तर ते येतं 31. 31 आलं. आता मला काढायचं वार झालं, एवढंच कॅल्क्युलेशन आहे, एवढंच कॅल्क्युलेशन आहे. 31 उत्तर आलं. मला 31ला कंपल्सरी भागायचंय 7ने. 31ला 7ने भागलं, 7 चोक 28. बाकी किती उरली, बाकी उरली 3. लक्षात येते का, बाकी उरली 3 बाकी उरली. शुक्रवारमध्ये 3 मिळवायचे. शुक्रवारमध्ये 3 मिळवा. शुक्रवारच्या पुढं 3 आहेत हे 3. शुक्रवारच्या पुढं 3. शनिवार, रविवार, सोमवार. शुक्रवारच्या पुढे 3 मिळवले मी. काय, शनिवार, रविवार, सोमवार. म्हणजे हा जो दिवस आहे त्याचा वार येणार सोमवार. बघा किती सिंपल आहे, खूपच सिंपल आहे. 31 भागिले 7 जमलंय ना तुम्हाला. समजा जमत नसेल असं करा सुरुवातीला. 31 भागिले 7, 7 चोक 28. बाकी उरले 3 बाकी हीच आपण लिहिलेली आहे. शुक्रवारमध्ये 3 ऍड करायची. शनिवार, रविवार, सोमवार. याचा अर्थ 10 ऑगस्ट 2015 होता सोमवार. सांगा मला आहे की नाही सिंपल. काय केलं मी, पुन्हा एकदा बघा. मे पासून ऑगस्ट पर्यंत, 2006 पासून 15 पर्यंत कसं कॅल्क्युलेशन केलंय. हा एक प्रश्न होता, मी असे बरेच प्रश्न सोडवलेत. तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होत जाणार. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. चला आता हा वेगळा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे. 12 सप्टेंबर 2018 बुधवार आहे. बुधवार म्हणजे वेन्सडे. तर 27 मार्च 2022 कोणता वार. पहिली स्टेप काय करतो आपण, सरळ सरळ एक रेष मारून घेऊ. एक दोघांना डिवाइड करून टाकलं मी, म्हणजे महिन्यांना एका बाजूला, वर्षांना एका बाजूला. दॅट्स इट. दुसरी स्टेप काय करतो आपण, सप्टेंबर पासून मार्च मध्ये चाललोय. आता बघा इथे एक कॅलेंडर आहे तुमच्याकडे. जानेवारी पहिला महिना, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचं कॅलेंडर आहे एकाच वर्षातलं. सप्टेंबर महिन्यामधून आपण चाललोय मार्चकडे. सप्टेंबर पुढचा महिना आहे, मार्च अलीकडचा महिना आहे. सप्टेंबर पासून मार्च मध्ये त्याच वर्षात, त्याच कॅलेंडरच्या वर्षामध्ये सप्टेंबर पासून मी मार्च कडे चाललोय, मागे चाललोय. पॉझिटिव्ह घेऊ की निगेटिव्ह घेऊ, मागे चालल्यावर घ्यायचं निगेटिव्ह. म्हणून इथे मी वजाचं चिन्ह लिहितो. वजाचं चिन्ह लिहून ठेवलं इथे शेजारी. म्हणजे या डाव्या भागात मी वजाबाकी करणार नाही, म्हणजे वजाचं चिन्ह देणार आहे. वजाबाकी नाही करणार, वजाचं चिन्ह देणार आहे. हे लक्षात ठेवा. सप्टेंबर ते मार्च. इकडे या उजव्या बाजूला. उजव्या बाजूला आल्यावर हे झाकायचं, ह्याच्याकडे बघायचं नाही. 2018 ते 2022, 18 मधून मी 22 कडे चाललोय. मला सांगा पुढे चाललोय की मागे चाललोय, पुढे चाललोय की मागे चाललोय. 18 नंतर 19, 20, 21, 22 पुढे चाललोय ना. पुढे चाललोय तर घ्यायचं प्लस. इथे बघा मी प्लस लिहून टाकलं. डाव्या बाजूला मायनस, उजव्या बाजूला प्लस. बघूया ना कसं करता येईल हे. आता बघा मी सप्टेंबर पासून मार्च मध्ये चाललोय, म्हणजे सप्टेंबर ते मार्च हे महिने मला घ्यायचे आहेत. पण मुलं चूक काय करतात, सप्टेंबर पासून मागे मागे जातात, मार्च पर्यंत घेत जातात. इथे चूक. सप्टेंबर ते मार्च जरी मी चाललोय तरी मार्च ते सप्टेंबर महिने मला जसे कॅलेंडरमध्ये आहेत तसेच लिहायचे आहेत. बघा पहिल्यांदा मी मार्चच घेणार. मार्च मी इथे मराठीत लिहितो. पहिला महिना घेणार मी मार्च, नंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि नंतर सप्टेंबर. सप्टेंबर पर्यंतच का गेलो मी, कारण मार्च ते सप्टेंबरच जायचंय. आता परत ऐका, तुम्ही चूक काय करू शकता, सर आपण सप्टेंबर पासून मार्च मध्ये चाललोय ना, तर जाऊया ना मागे. सप्टेंबरच्या आधी ऑगस्ट, इथे सप्टेंबर लिहितो, मग इथे ऑगस्ट. नाही, असं करायचं नाही. जे महिने आहेत ज्या क्रमाने आहेत त्याच क्रमाने डाव्या बाजूला आले पाहिजेत.
आणि जे उलट जातो ना आपण त्याचा विचार केलेला आहे, इथे मायनस घेऊन. इथे मायनस घेऊन तो विचार केला ऑलरेडी, म्हणून तो इथे वजा घेतले ना मी. लिहायचं ऍज इट इज. कॅलेंडरमध्ये जे महिने आहेत जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत ज्या क्रमाने आहेत त्याच क्रमाने लिहायचं. भले इथे सप्टेंबर ते मार्च विचारलं तरी लिहिताना मार्च पासून सप्टेंबरच लिहायचं, हे लक्षात ठेवा. आता मला सांगा, पहिला आणि शेवटचा महिना इम्पॉर्टंट असतो. मी जसं सांगितलं, पहिल्या महिन्यामध्ये उरलेले दिवस घेतो की नाही आपण. उरलेले दिवस मला सांगा, मार्च मध्ये एकूण दिवस किती असतात. मार्च मध्ये दिवस असतात 31 आणि 27 मार्च दिसते बघा इथे मला. त्या 31 मधून 27 मार्च वजा केले, 27 वजा केले, उत्तर येणार 4. म्हणजे मार्चचे उरलेले दिवस 4. मी काय सांगितलं होतं, जो पहिला महिना असतो इथं त्याचे उरलेले दिवस घ्यायचे, ते 4 आले. आणि शेवटचा महिना एक इम्पॉर्टंट असतो सप्टेंबर. सप्टेंबरचं मी काय घेणार, ऍज इट इज 12. ऍज इट इज 12 घेऊन टाकणार इथे. आणि हे जे मधले महिने आहेत तिथे एकतर 2 येईल, 3 येईल किंवा 0 येईल. बघा एप्रिलचा महिना किती दिवस असतात बघा तिथे, 30 दिवस. 30 असल्यावर 2 घ्यायचं. मे 31 दिवस, 3 घ्यायचं. जून 30 दिवस, 2 घ्यायचं. जुलैचे 31 दिवस, 3 घ्यायचं. ऑगस्टचे पण 31 दिवस, 3च घ्यायचं. आता बघा बेरीज करूया आपण. 4 आणि 2 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17 आणि 12 29. म्हणजे या सगळ्यांची बेरीज 29 आली. मी इथे 29 लिहून ठेवतो, 29. पण आता वर बघायचं, बघा नाही, ते वर बघा, इथे आहे मायनस, म्हणून इथे घ्यायचं -29. लक्षात आलं का. मी हे करून ठेवलं इथे आता शेजारी. आता इकडची पाळी 2018 ते 2022. मला सांगा 2018 ते 2022 गॅप किती वर्षांचा आहे बरं. 2022 वजा 2018 गॅप किती वर्षांचा आहे. गॅप 4 वर्षांचा आहे. आणि 2018 ते 2022 याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत. 2018 ते 2022 मध्ये एकच लीप वर्ष आहे 2020चं. ते लीप वर्ष मी ऍड करणार. इथे लिहितो मी ते लीप वर्ष. एकच लीप वर्ष आहे, ते कोणतं आहे 2020चं. ते इथे ऍड केलं मी. 4 आणि 1 किती येतात मला सांगा, 5. आता बघा इथे वजा 29 आलंय, इथे 5 आलंय. काय करायचं, वजा 29. ह्याच्या आधीचं चिन्ह काय आहे, याच्या आधीचं चिन्ह प्लस आहे ना, प्लस. वजा 29 अधिक 5. सिंपल. काय केलं मी, हे अधिक का आलं बरं. अधिक बघा ना इथे वरती अधिक घेतले ना आपण, कारण 2018 मधून 22 मध्ये गेलोय. वजा 29 अधिक 5. मला सांगा वजा 29 अधिक 5 काय उत्तर येणार बरं. उत्तर येणार वजा 24. वजा 24. आता घाबरू नका या वजा चिन्हाला. वजा 24ला जर मी 7ने भागलं, 7 त्रिक 21 येतं. आणि बाकी किती उरते बरं, बाकी उरते वजा 3. कारण वजा 24च आहे ना. जर 24 असतं आणि 7ने भागलं असतं, बाकी 3 उरली असती. आहेच वजा 24. 7 त्रिक 21 आणि बाकी किती उरली 3. पण वजाचं चिन्ह असल्यामुळे वजा 3. आता दिलेला आहे बुधवार. मग मला काय करावं लागेल, बुधवार मधून वजा 3 करावं लागेल. बुधवार मधून वजा 3. आता बघा ना, बुधवार आहे आणि इथे 3 घेतलेत. वजा 3 म्हणजे मागे जाणार. बुधवारच्या आधी पहिला दिवस मंगळवार, दुसरा दिवस सोमवार आणि तिसरा दिवस रविवार. परत आहे का, बुधवार वजा 3. बुधवारच्या आधी 3 दिवस जायचंय मला. पहिला दिवस मंगळवार, दुसरा दिवस सोमवार, तिसरा दिवस रविवार. म्हणजे तुमचं उत्तर येणार रविवार. रविवार म्हणजे संडे, म्हणजे या दिवशी येणार संडे. बघा किती सिंपल आहे. ऍक्च्युली खूप सिंपल आहे हे. फक्त आता तुम्हाला वेगळं वाटू शकतं की काय सर एवढं कॅल्क्युलेशन. एकदा तुम्हाला कळालं ना, तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. म्हणून हे लक्षात ठेवा. आपण प्रश्न सोडवत जाऊ. मी दिलेले प्रश्न तेवढेच करा. त्या कॉन्सेप्टच्या बाहेर परीक्षेत विचारलं पण जात नाही, म्हणून लक्षात ठेवा हे. तर हा प्रश्न तुम्हाला कळला असेल. आता जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा आता हा प्रश्न, या प्रश्नामध्ये 20 जानेवारी 30 एप्रिल, इथे 2021 2013. पहिली स्टेप काय करतो, पहिली स्टेप आपण करतो मध्ये रेष मारतो. आता बघा जानेवारी मधून एप्रिल मध्ये चाललोय कॅलेंडरमध्ये. जानेवारी नंतर मार्च, जानेवारी नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, पुढे जातो ना आपण. हे सोडा, हे विसरा. जानेवारी पासून एप्रिल मध्ये जातोय, पुढे जातोय, म्हणून इथे घ्यायचं प्लस. आता इथे बघताना हे नाही पाहायचं, डावीकडचा भाग. 2021 मधून 2013 मध्ये जाताना पुढे जातोय की मागे येतोय, मागे येतोय.
हे घ्यायचं मायनस, इथे मी मायनस लिहून टाकलं. आता आपण सोडवायला मोकळे. बघा जानेवारी पासून एप्रिलला, तर आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असं लिहून ठेवलं. ठीक आहे, जानेवारी ते एप्रिलमध्ये जायचंय. पहिली गोष्ट, जो पहिला महिना असतो मी तुम्हाला नेहमी सांगतो उरलेले दिवस घ्यायचे. जानेवारीचे दिवस असतात किती? 31. तिकडे बघा 31 असतात. दिलेत किती? 20. 31 वजा 20 ते येतं 11. इथे 11 लिहून ठेवलं. शेवटचा महिना जो आहे एप्रिलचा, दिवस किती असतात? 30. ते पण लिहून ठेवलं. आणि हे जे मधले दिवस आहेत 2 किंवा 3 किंवा 0 येणार. मला सांगा फेब्रुवारीचा महिना आहे, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? फेब्रुवारीचा महिना इथे डाव्या बाजूला आला 0 घ्यायचं, भले ते लीप वर्ष असू दे नसू दे, 0च घ्यायचं. ह्याला मी स्टार करतो, लक्षात ठेवा, वहीत लिहून ठेवा. 0च घ्यायचं, लीप वर्ष असू द्या नसू द्या. मार्चचा महिना तिकडे बघा 31चा महिना आहे म्हणून काय घ्यायचं? 3. बेरीज करूया आपण. 11 आणि 3 14, 14 आणि 30 44. आता हे 44 लिहिल्यानंतर वर बघायचं, इथे काय आहे? प्लस. इथे मी प्लस लिहून टाकलं. इकडे येऊया चला. 2021 2013 दोघांमध्ये कितीचा गॅप आहे? 2021 वजा 2013. किती वर्षाचा गॅप आहे? 8. आणि 13 ते 21 लीप वर्ष किती आहेत? 13च्या नंतर लीप वर्ष कोणतं आहे? 16. आणि त्याच्यानंतर 2020 म्हणजे 2च लीप वर्ष आहेत. मग प्लस केलं ते मी 8 आणि 2 10. हे उत्तर काढल्यानंतर वर बघायचं. बघा नाही ते वर वजा बाकी आहे, वर वजा बाकी आहे. आता याचं उत्तर 44 आलंय, याचं उत्तर 10 आलंय. वर बघा काय दिसतंय? वजा बाकी, वजा 10. 44 वजा 10, 44 वजा 10 किती येतं? 44 वजा 10, 44 वजा 10 ते येतं 34. तुमचं उत्तर 34 आलं. शेवटची स्टेप, 34ला कशाने भागायचं? 7ने. 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28. आणि नंतर बाकी किती उरले? 34 मधनं 28 गेले, बाकी उरली 6. पॉझिटिव्ह 6 उरली बाकी. बुधवार अधिक 6, आता हे बुधवार दिलेलं आहे, त्या बुधवारमध्ये मला ऍड करावं लागेल 6. बुधवार अधिक 6 बघा ना, 6. बुधवारच्या पुढं 6, अधिक 6 म्हणजे पुढं 6 ना. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. उत्तर येतं मंगळवार. याचं उत्तर येणार मंगळवार. लक्षात येतंय का? मंगळवार म्हणजे ट्यूजडे. कळते सगळ्यांना? परत ऐका. बुधवार प्लस 6 करायचं ना मला, मग बुधवारच्या पुढं 6, बुधवार घ्यायचा नाही, बुधवारच्या पुढं 6. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणजे याचं उत्तर आलं मंगळवार, दॅट इज ट्यूजडे. बघा ना किती सिंपल आहे, एकदम सिंपल, एकदम सॉर्टेड आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता बघा या प्रश्नामध्ये सगळ्यात पहिली स्टेप, इथून मधून एक रेष खेचली. ठीक आहे. डिसेंबर ते ऑक्टोबर चाललोय आपण, हे लक्षात ठेवा. डिसेंबर ते ऑक्टोबर. इथे कागद ठेवा, इथे ब्लॉक करा, याला फक्त डाव्या बाजूवर कॉन्सन्ट्रेट करा. डिसेंबर पासून ऑक्टोबर मध्ये चाललोय, एकच कॅलेंडर आहे. डिसेंबर तर शेवटचा महिना आहे, ऑक्टोबर तर त्याच्या आधी आहे. म्हणजे डिसेंबर कडून ऑक्टोबरकडे जाताना मागे येतोय ना आपण, मागे येतोय तर इथे लिहून टाकायची वजाबाकी. वजाबाकी लिहून टाकली. तिकडे 2020 तर पुढचं वर्ष आहे, 2020 मधून 2012 कडे येतोय, मागे येतोय. इथे पण मायनस. बघा ना आता दोन्ही ठिकाणी मायनस मायनस आहे. कसं सोडूया? बघा, भले आपण डिसेंबर पासून ऑक्टोबर मध्ये जातोय, तरी लिहिताना कॅलेंडरमध्ये जसे महिने आहेत ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर आहे तसे लिहायचे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. पहिला महिना, पहिल्या महिन्यामध्ये आपण उरलेले दिवस घेतो. ऑक्टोबरचा महिना किती दिवसांचा आहे? 31. इथे काय दिसतंय तुम्हाला? 25. 31 वजा 25 किती येतं? 6. हा जो शेवटचा महिना आहे डिसेंबरचा, बघा इथे दिलेले दिवस तसेच घ्यायचे, 29. आणि मधला महिना नोव्हेंबरचा आहे. नोव्हेंबर किती दिवसांचा आहे बघा? 30. 30 चे घ्यायचे 2. बेरीज करूया. 6 आणि 2 8. 8 आणि 29. 8 आणि 29 ते येतात 37. लक्षात येते का? ह्याचं उत्तर आलं 37. आता वर बघा, इथे येते मायनस, इथे मायनस देऊन टाका. सिंपल. परत बघा, 31 वजा 25 मी 6 घेतलं. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरचा महिन्याचे 2 घेतले मी, कारण 30चा महिना आहे. डिसेंबरचे 29 ऍज इट इज घेतले. 29 आणि 2 31. 31 आणि 6 37. वजाचं चिन्ह दिलं कारण इथे वजा आहे. इकडे येऊया. 2020 आणि 2012 याच्यामध्ये किती वर्षांचा गॅप आहे? 8 वर्षांचा. वजाबाकी करा, जमेल तुम्हाला. आता लक्ष द्या, आता हे खूप महत्वाचं आहे. 2012 मधून 2020 कडे जाताना मुलांची चूक काय होते बघा.
2012 लीप वर्ष घेतात, 2012 लीप वर्ष आहेच, 2012, 16, 20 3 घेतात. इथं चुकणार का? चुकणार सांगतो. कारण आपण 25 ऑक्टोबर 2022 कडून 29 डिसेंबर 2020 या दरम्यानचे दिवस काढतोय. परत ऐका, 25 ऑक्टोबर 2012 ते 29 डिसेंबर 2020 याच्या दरम्यानचे दिवस आणि वर्ष काढतोय. 2012चा फेब्रुवारी महिना गेलाय ऑलरेडी, ऑक्टोबरच्या महिन्यात पोहोचलोय आपण, नंतर 2013 येणार आहे. म्हणून 2012 हे लीप वर्ष घ्यायचं नाही. इथे जर जानेवारी असतं, फेब्रुवारी असतं, तर मी 2012 लीप वर्ष घेतलं असतं, कारण ऑलरेडी फेब्रुवारीचा महिना निघून गेलाय. मग बाकीचे वर्ष, बाकीचे महिने सेमच असतात लीप वर्षामध्ये. म्हणून हा 2012 लीप वर्ष घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. मग जानेवारी फेब्रुवारी असतं तर घेतलं असतं, पण आता गरज नाहीये, कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा आपण पोहोचलोय फेब्रुवारीचा महिना गेलाय निघून. सो 2012 हे लीप वर्ष नाही घेणार, 16 घेणार, 20 घेणार, कारण आपण डिसेंबरला पोहोचलोय. फेब्रुवारीचा महिना गेलाय 2020 मध्ये, डिसेंबर पर्यंत पोहोचलोय. म्हणजे फक्त 2 लीप वर्ष. 8 आणि 2 ची बेरीज येणार 10. हे 2 इथे लिहून ठेवतो मी, लीप वर्ष. आता 8 आणि 2 ची बेरीज 10 आली. आता वर बघा, इथे काय दिसतंय? वर बघितल्यावर मायनस, वजा. बघा आता काय आहे, इथे वजा 37 आहे, वजा 37. आणि इथे काय दिसतंय? वजा 10. वजा 37 वजा 10 उत्तर येतं वजा 47, -47. आता याला आपण 7 ने भागूया. बघा, वजा 47 भागिले 7, 7 सकम 42, 7 6 42, बाकी उरते 5. पण 5 बाकी उरवणार का तुम्ही? इथे मायनसचं चिन्ह आहे, म्हणून बाकी उरणार वजा 5. लक्षात येते का सगळ्यांना? ऐकणे सिंपल सांगा. मग आता वजा 37 वजा 10 वजा 47 आलं, 7 ने भागलं, 7 सकम 42, इथे बाकी आली वजा 5. आता मंगळवार आणि इथे 5 आहेत, वजा 5 आल्यामुळे मागे जायचं. मंगळवारच्या मागे 5. मंगळवार घ्यायचा का? नाही. सोमवार, रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार. लक्षात आलं का? 5 मागे जायचंय मंगळवारच्या. सोमवार, रविवार, शनिवार, शुक्रवार आणि गुरुवार. म्हणजे इथे उत्तर येणार गुरुवार. आहे की नाही? सिंपल सांगा. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल. जेव्हा तुम्ही असं करत जाल ना, तुम्हाला स्वतःला मजा येईल की अरे यार खूप खूप भारी वाटलं सर घेऊन, जे हा व्हिडिओ पाहून खूपच छान वाटलं. आणि असेच कमेंट्स करत राहा, कारण आपले अजून बरेचसे आहेत प्रश्न आहेत, व्यवस्थित सोडवाल तुम्ही. पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. आता बघा, बऱ्याचशा परीक्षांमध्ये असे पण प्रश्न विचारले जातात की एकच वर्ष दिलंय, एकच वर्ष आहे. पहिली स्टेप आपण काय करतो? पहिली स्टेप आपण एक सरळ रेष मारतो इथे, वर्षाला वेगळं, महिन्यांना वेगळं. इथे बघा 2023 आहे, चला सोडा, इथे प्लस मायनसचा काही संबंधच नाहीये. इथे येतो संबंध. जानेवारी पासून जुलैमध्ये चाललोय, पुढे चाललोय कॅलेंडरमध्ये, प्लस लिहून टाकायचं. आता पुढचे जे महिने आहेत ते आपण लिहूया जानेवारी पासून जुलैपर्यंत. जानेवारी, फेब्रुवारी, नंतर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. याला वेळ नाही घालवायचा, पटापट इंग्लिशमध्ये JFM असं लिहित जायचं. पुढे बघा, जानेवारीचे आपण उरलेले दिवस काढतो. पहिला महिना आहे 31 वजा जानेवारी किती दिसतंय ते 26. 31 वजा 26 किती येणार उत्तर? 5. इथे 5 लिहिलं मी. शेवटचा महिना ऍज इट इज 8 जुलै, 8 लिहून टाकलं. आणि जे मधले महिने आहेत 0, 2, 3, फेब्रुवारीचं नेहमी 0 मी सांगितलं होतं. मार्च 3, एप्रिल 2 कारण 30चा महिना आहे, मे 31चा महिना आहे म्हणून 3, जून 30चा महिना आहे म्हणून 2, 5 आणि 0 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 आणि 8 23. म्हणजे उत्तर आलं 23. इथे बघा ना, प्लस आहे की मायनस आहे? प्लस आहे, म्हणजे इथे मी लिहून टाकतो प्लस 23. इथे संबंधच नाही, 2023 मधून 2023 गेलं, 0च येणार आहे तसं पण. मग फक्त 23 वर कॉन्सन्ट्रेट करा. 23 अधिक 0 कारण 23च येणार आहे. मग प्लस 23 भागिले 7, 7 त्रिक 21, बाकी आली 2. गुरुवारमध्ये 2 मिळवायचे, गुरुवारमध्ये 2 मिळवा. गुरुवारच्या पुढं शुक्रवार, शनिवार. उत्तर येणार इथे शनिवार, दॅट इज सॅटर्डे. किती सिंपल आहे बघा ना. म्हणजे हार्डली 30 सेकंद ते 1 मिनिटात उत्तर येत आहे. हार्डली सिंपल. लक्षात येते? पाहूया आता पुढचा प्रश्न. आता बघा, मागचा प्रश्न सोडवताना तुमच्या डोक्यात आला असेल सर लीप वर्ष असेल तर काय करणार?
बघा ना, आला प्रश्न तो. मध्ये लाईन खेचली मी इथे. जानेवारी पासून जुलैमध्ये जातोय. ठीक आहे, 26 जानेवारी ते 8 जुलै. आता इथे 26 जानेवारी ते 8 जुलै जातोय, इथे प्लस घेणार पुढे. इथे तर संबंधच नाहीये. आता चला परत सोडवतो तुमच्यासाठी मी. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि इथे जुलै. ठीक आहे, बघा जानेवारी 31, इथे 26 वजा केले, उत्तर येणार 5. फेब्रुवारीला नेहमी 0, मार्चला 3, एप्रिलला 2, मेला 3, जूनला 2, जुलैला उरलेले 8. हे 8 आपण खाली तसेच लिहितो. 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 3 13, 15 आणि 8 23. वर बघितलं प्लस आहे, प्लस 23. इथे पण आता काय 2024 ते 2024. आता इथे 24 मधून 24 गेले, 0 उरतात. पण लीप वर्ष मोजायचं असतं की नाही, म्हणजे 0 तर आहेच, प्लस आपल्याला एक लीप वर्ष घ्यायचं असतं. आता मला सांगा, 26 जानेवारी पासून 8 जुलैमध्ये जाताना फेब्रुवारीचा महिना येतोय की नाही? 29 दिवस येत आहेत फेब्रुवारीचे, ज्याला लीप वर्ष आपण म्हणतो. मग लीप वर्ष आहे म्हणून इथे प्लस घेतलं. लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा नोट डाऊन करून. जर इथे जानेवारीच्या जागी मार्च असतं, 26 मार्च 2024 ते 8 जुलै 2024, तर मी हा एक घेतलाच नसता. का? फेब्रुवारीचा 29चा महिना निघून गेला ना ऑलरेडी, तो नाहीच आहे या रेंजमध्ये. म्हणून आत्ता फेब्रुवारीचा 29चा महिना येतोय म्हणून मी प्लस 1 ऍड केलं. लक्षात ठेवा, मी जे बोललोय रिवाइंड करा, परत पहा. 0 + 1 इथे प्लस येणार. लक्षात येते? मग आता 23 अधिक 1 किती येणार? 24 उत्तर येणार. 24ला 7 ने भागणार, 7 त्रिक 21, बाकी किती उरले? बाकी उरले 3. शुक्रवार अधिक 3, शुक्रवार अधिक 3, शनिवार, रविवार, सोमवार. लक्षात येते? तर याचं उत्तर येणार सोमवार. आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे सगळेच कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार आहेत हा व्हिडिओ पाहिल्यावर. ठीक आहे, पाहूया आता आपण पुढचा प्रश्न. आता बघा, जे मी मगाशी सांगितलं तो डाऊट इथे क्लिअर होईल. बघा आता इथे पुन्हा मी मध्ये एक रेष खेचली. एप्रिल पासून मी नोव्हेंबरला चाललोय. ठीक आहे, पुढे चाललोय म्हणून मी इथे घेणार प्लस. इथे तर काही संबंधच नाही, एकच वर्ष आहे, मग प्लस मायनसचा संबंधच नाही. बघा, एप्रिल पासून नोव्हेंबर पर्यंत. आता एप्रिल पासून नोव्हेंबर पर्यंत जाऊया आपण. एप्रिल, बरोबर, मी फक्त शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही समजून घ्या. एप्रिल, एप्रिल नंतर मे, जून, नंतर जुलै लिहितो, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. 1 नोव्हेंबर विचारलं. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. पहिला महिना आणि शेवटचा महिना इम्पॉर्टंट आहे. शेवटच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर 1 दिसतोय, मी इथे 1 लिहिलं. आणि एप्रिल, उरलेले दिवस, एप्रिलचे दिवस 30 असतात आणि हे 22 त्यातनं वजा करणार, तर येणार इथे 8. बाकी 0, 2, 3. एप्रिल नंतर मे जो आहे, मे महिना हा 31 दिवसाचा असतो म्हणून इथे मी 3 घेणार. जूनचे 2, जुलैचे 3, ऑगस्टचे 3, सप्टेंबरचे 2, ऑक्टोबरचे 3. आता बेरीज करूया आपण. 8 आणि 3 11, 13, 16, 19, 21, 24 आणि 1 25. उत्तर आलं 25. वर पाहिलं मी, इथे 25 दिसतंय मला. आता 2024 बघा ना, मागच्या प्रश्नामध्ये मी इथे 0 तर घेतलं होतं, इथे +1 घेतलं होतं. इथे +1 घेऊच नाही शकत, कारण 22 एप्रिलच्या पुढे चाललोय ना आपण. 22 एप्रिल पासून आपण 1 नोव्हेंबर मध्ये चाललोय. फेब्रुवारी येतोय कुठे 24चा? नाहीच येत, म्हणून हा 1 येणार नाही, इथे 0च येणार. आता 25ला मी 7 ने भागणार. 25 भागिले 7, 7 त्रिक 21, बाकी किती उरली? बाकी उरली 4. रिमाइंडर इज 4. सोमवार मध्ये 4 मिळवायचे, सोमवारच्या पुढे 4. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. म्हणून 1 नोव्हेंबर 2024ला होता शुक्रवार, म्हणजेच फ्रायडे. आहे की नाही? सिंपल सांगा, किती सिंपल आहे बघा. म्हणजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तुम्हाला, कुठलाही प्रश्न येऊ द्या, तो इझीच जातो. आता पाहूया आपण शेवटचा प्रश्न. आता बघा, या प्रश्नामध्ये 11 डिसेंबर 2021 शनिवार दिलाय. 30 एप्रिल 2021ला काय? मध्ये रेष खेचणार. डिसेंबर पासून एप्रिल त्याच कॅलेंडरमध्ये मागे चाललोय म्हणून इथे येणार मायनस. इथे तर संबंधच नाही. आता आपण कॅल्क्युलेट करूया. बघा, डिसेंबर पासून एप्रिलमध्ये जरी जात असलो तरी कॅलेंडर तर एप्रिल पासून डिसेंबर पर्यंत जातं ना. मग एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जरा जास्त घेतलं मी. पहिला महिना इम्पॉर्टंट असतो, हा उरलेले दिवस काढायचे असतात. एप्रिलचे दिवस असतात 30. इथे 30 एप्रिल दिलंय म्हणजे दिवसच उरणार नाहीयेत, 0. लक्षात ठेवा.
डिसेंबरचे दिवस किती दिसत आहेत? 11. म्हणून इथे घेतलं मी 11. लक्षात येतंय? आता मधले दिवस आपल्याला 2 किंवा 3. एप्रिल नंतर मे काय आहे? 31 म्हणजे 3. जूनचे 2, जुलैचे 3, ऑगस्टचे 3, सप्टेंबरचे 2, ऑक्टोबरचे 3, नोव्हेंबरचे 2. बेरीज करूया आपण. 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 3 11, 13, 16, 18, 18 आणि 11 ते येतात 29. पण वर पहा, वर मायनस आहे म्हणून -29. इथे तर काही संबंधच नाही, इथे तर शून्यच आहे. मग -29ला जर मी 7 ने भागलं, 7 चोक 28, बाकी उरते 1, पण इथे वजाचं चिन्ह आहे ना, म्हणून बाकी उरणार -1. शनिवार -1, शनिवारच्या मागे एक दिवस शुक्रवार. याचं उत्तर येतं फ्रायडे, शुक्रवार. बघा ना किती सिंपल आहे. हार्डली 30 सेकंद ते 1 मिनिटामध्ये उत्तर येतं. फक्त कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. लक्षात येते का सगळ्यांना? तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ सगळा कळाला असेल. आणि कॅलेंडरवरचाच अजून एक व्हिडिओ आहे की एखादी रॅन्डम तारीख दिलेली असेल तर त्याचा वेळ कसा काढायचा. आणि तुम्ही जो प्रतिसाद देताय, तुम्ही जे प्रेम दाखवताय ना, त्याच्यामुळेच हे सगळे व्हिडिओ बनवण्याची स्फूर्ती आणि एक जोश येतो, एक पॅशन येतं आमच्यामध्ये की चांगले आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत असे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. एखादा व्हिडिओ बनवायला खूप परिश्रम लागतात, खूप एफर्ट्स लागतात, त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे बऱ्याच गोष्टी येतात. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आम्हाला छान वाटतं आणि असे छान व्हिडिओ घेऊन यायला आम्हाला प्रेरणा मिळते. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप स्टडिंग स्मार्टली. छान अभ्यास करा, व्यवस्थित नोट डाऊन करा मी काही लेक्चर घेतलेत ते. आणि सगळ्यात माझं आवडतं वाक्य म्हणजे कीप स्टडिंग स्मार्टली. ऑल द व्हेरी बेस्ट.